मला खरं उद्धवजींचा अतिशय हसू येते. कोविडच्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये तुम्ही घरात बसून राहिला, हजारो निरपराध लोकांचे बळी गेले. तुम्ही काय सांगितलं त्यावेळी लोकांना? माझं कुटुंब तुमची जबाबदारी. मग यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्याने घ्यायची, पण राज्याची जबाबदारी काही कधी घेतली नाही. कोणतं एखादं काम दाखवा की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारनं 2.5 वर्षात करून दाखवलं. त्यावेळी खरं लोकांना गरज होती कोविडच्या काळामध्ये. आता तर या सगळ्या येणाऱ्या आपत्तीमध्ये राज्याच्या स्थापनेनंतर सगळ्यात मोठं पॅकेज मान्य देवेंद्रजींनी जाहीर केलंय. लोकांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, पैसे जमा झाले. मध्यंतरी दुधाचे भाव पडले त्यावेळी सुद्धा आपण अनुदान दिलंय. मला एखादं उदाहरण दाखवा की उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने काय केलंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्यावेळी उद्धव ठाकरे विरोधी पक्षामध्ये होते, सत्तेवर येण्यापूर्वी मागच्या 14 ते 19 मध्ये किंवा नंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्री झाले, 50,000 रुपये मी एका शेतकऱ्याला दिले. 50 रुपये आले नाही. मला वाटतं शुद्ध मला वाटतं त्यांनी आता हे सगळं बंद केलं पाहिजे नाटक. हे एक प्रकारचं फक्त निवडणुकीच्यासाठी नाटक उभं केलेलं आहे. पण या नाटक कंपनीचे बरेच लोक बाहेर पडलेले आहेत. सगळ्यात वाईट असं वाटतं की कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी खरं जनतेला गरज होती त्यावेळी उद्धव तुम्ही कुठं होता? नाही, असं असेल गंभीर एकदम ते राज्य सरकारने तात्काळ या बाबतीमध्ये कारवाई केली पाहिजे. म्हणजे असं आहे की एखाद्या प्रश्नासाठी एखादा नेता समाजावर उभा राहतोय आणि त्याच्याच हाताला कोणी करत असेल तर राज्य सरकारने त्यांना तातडीनं स्वतः मुख्यमंत्री महोदय विनंती करणार आहे, त्यांना संरक्षण द्या आणि जे कोणी अशा गटामध्ये सामील असतील त्यांना तात्काळ कारवाई करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.